नमस्कार मित्रांनो. फायनान्शियल प्रोडक्ट्स जे पण काही अवेलेबल असतील तर ते विकत घेताना एक महत्वाची खबरदारी घ्यायची आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नाहीतर चुकीचे फायनान्शियल प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज एक अतिशय महत्वाचा टॉपिक घेऊन तुमच्या समोर आलोय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, अनेक लोकांशी चर्चा करत असताना, फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना लक्षात आलेलं आहे की त्यांना एखादं प्रोडक्ट हे एक अतिशय चुकीच्या पद्धतीनं गळी उतरवलं जातंय आणि त्यामुळं नंतर मग लक्षात येतं की हे बाबा हे चुकीचं आहे. तर त्यावेळेस पश्चाताप करण्याशिवाय दुसऱ्या हातात काहीच राहत नाही. असं अनेकांच्या बाबतीत मला लक्षात आलं. नंतर वाटलं की बाबा आपण याबद्दल आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय पोहोचवावा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांच्यापर्यंत ही लिटरसी पोहोचेल, जेणेकरून त्यांच्या पुढचे फायनान्शियल डिसिजन्स वाचतील. ज्यांनी प्रोडक्ट्स घेतलेले नाहीत ते त्याच्यापासून लांब राहतील. ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना वेळीच काहीतरी प्रॉपरली डिसिजन घेऊन त्यातून कसं बाहेर पडता येतील याच्याबद्दल ते विचार करतील. ठीक आहे. मी ना प्रामुख्यानं युलिप या फायनान्शियल प्रोडक्ट बद्दल बोलतोय. युलिप चुकीचं आहे का, युलिप बरोबर आहे का, हे डायरेक्टली मला सांगायचं नाही. मी हाचा निर्णय तुमच्यावरती सोपवतो. पण जे चुकीचं घडतंय ते मात्र मी तुम्हाला सांगेन की नेमकं इथं काय चुकीचं घडतंय ते. हे सर्व आपण ना एका माइंड मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. येस, मी माइंड मॅप इथं ओपन केलेला आहे. टायटलच मी मिसगाइडिंग या टॉपिकच्या अर्थानं चालू करतोय. मिसगाइडिंग एवढ्यासाठीच काही लोक हे चुकीच्या पद्धतीने हे प्रोडक्ट्स विकतायत. आपण त्याच्यावरती प्रकाश टाकतोय आणि आपल्याला अवेअरनेस वाढवायचा आहे. त्यामुळं हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुमच्या या बाबतीत काय अनुभव आलाय का तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर सुरुवात करूया युलिप. युलिपच्या बाबतीत काही लोक विकत असताना एक कंपॅरिझन करतात डायरेक्टली. जे काही ऍडव्हर्टायझिंग करतात त्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये सरळ सरळ म्युच्युअल फंडची कम्पेअर करतात आणि म्युच्युअल फंडचे जे रिटर्न्स आहेत ते सगळे म्युच्युअल फंडचे रिटर्न्स आणि युलिपचे रिटर्न्स हे सगळं सेम आहे. आणि तुम्हाला त्याबद्दल ॲडिशनली जर तुम्ही युलिप घेतलं तर तुम्हाला ॲडिशनली त्यामध्ये इन्शुरन्स भेटेल, असं एक लॉजिक लावलं जातं आणि तिथं प्रोडक्ट विकला जातो. मला एक सांगायचं आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट विकत घेता युलिप, त्यावेळेस जर फक्त इन्शुरन्स कव्हर होतोय आणि रिटर्न पण म्युच्युअल फंड सारखे मिळत आहेत असं म्हणून तुम्ही जर घेत असाल तर हा मित्रांनो तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण समजून घेऊ की नेमकं काय धोक्याचं आहे. पुढचा पॉईंट आपण समजून घेऊ की कॉस्ट. पहा, जेव्हा केव्हा आपण फायनान्शियल डिसिजन घेत असतो त्यावेळेस त्या कोणत्याही प्रोडक्ट बद्दल तर त्याची कॉस्ट किती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. अगदी सोनं दागिने खरेदी करताना सुद्धा आपण विचार करतो की कर्णावळ किंवा मेकिंग कॉस्ट किती आहे. अगदी रिअल इस्टेटमध्ये सुद्धा आपण एखादं रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टी जर घ्यायचा विचार केला तर तिथं सुद्धा आपल्याला त्याचा ऑपरेशन कॉस्ट म्हणजे ते सगळं उभा करण्यासाठी किती खर्च येतो हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं आपल्याला ऍक्च्युअली त्या प्रोडक्शन कॉस्टच्या जवळपास रेट काय आहे काय नाही आहे, खिशाला एकदमच जास्ती आपल्याला ताण पडतोय का, ह्याचं सगळं आपल्याला समजतं. मग तसंच ज्या वेळेस लोक युलिप आणि म्युच्युअल फंड हे सेम टू सेम आहे, इकडं युलिप घेत असताना तुम्हाला इन्शुरन्स पण भेटेल ॲडिशनली असं म्हणून सांगतात आणि विकत घ्यायला प्रवृत्त करतात, अशा वेळेस मित्रांनो थोडस विचार करा कॉस्टिंगचा. मग कॉस्टिंगचा विचार करत असताना इथं एका बाजूला म्युच्युअल फंड आणि एका बाजूला युलिप असं आपण दोन्ही पण आपण विचारात घेतले पाहिजेत की कसे कसे कॉस्ट आहेत. सुरुवातीला आपण म्युच्युअल फंड बद्दल बोलू. मुळात म्युच्युअल फंड हे अतिशय ट्रान्सपरंट असेट क्लास आहे. मला नाही वाटत दुसरा कोणता असा असेट क्लास एवढा ट्रान्सपरंट आहे जेवढा म्युच्युअल फंड आहे तेवढा. असो, म्युच्युअल फंड मधले कॉस्ट हे आपण तीन पॉईंटने समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यापैकी पहिला पॉईंट आहे म्युच्युअल फंड हे दोन प्रकारे केले जातात. एक आहे डायरेक्ट एएमसीच्या माध्यमातून, म्हणजे इन्व्हेस्टरला जर वाटलं तर तो डायरेक्टली त्या एएमसी म्हणजेच असेट मॅनेजमेंट कंपनी किंवा असं म्युच्युअल फंड कंपनीकडे डायरेक्टली म्युच्युअल फंड घेऊ शकतोय किंवा ऍडवायझरच्या माध्यमातून तो म्युच्युअल फंड खरेदी करू शकतोय. असे हे दोन मार्ग आहेत. बर, दोन्हीत काय फरक आहे तर त्याच्या एक्सपेन्स रेशोमध्ये फरक आहे. मग एक्सपेन्स रेशो कोणाचा किती आहे काय आहे हे एक्सपेन्स रेशो इझिली अवेलेबल ऑन द वेबसाईट. कोणत्या म्युच्युअल फंडचा किती एक्सपेन्स रेशो आहे तो
सहजरित्या अवेलेबल आहे म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवरती. त्या त्या म्युच्युअल फंडच्या कंपनीच्या वेबसाईटवरती एक फॅक्टशीट नावाचा एक टेबल असतो. ते पर मंथ तिथं त्याचा एक्सपेन्स किती आहे हे आपल्याला लगेच इझिली अवेलेबल आहे. मित्रांनो, इथे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की एक्सपेन्स रेशो मी जे आता सांगतोय म्युच्युअल फंड बद्दल, एक्सपेन्स रेशो जो आहे हा म्युच्युअल फंड मधील दिवसेंदिवस हा कमी 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 येत असतो आणि तशाच प्रमाणे गाईडलाईन आहे सेबीची. एक्सपेन्स रेशो कमी कमी काय येत असतोय तर त्या स्कीम मध्ये त्याचं व्हॅल्युएशन वाढत असते, त्या स्कीम मध्ये त्याचं पोर्टफोलिओ वाढत असतो, म्हणून एक्सपेन्स रेशो कमी कमी येत असतोय. जे डे वन ला एक्सपेन्सेस असतात तेच लाईफ लॉंग नसतात. अनेकांना हे माहीत नाहीये, म्हणून मी सांगतोय रेशो आहे म्हणजे काहीतरी कमी काहीतरी जास्ती असतंय. म्हणजे त्या असेट क्लासमध्ये किंवा त्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये जर कॅश फ्लो वाढला तर एक्सपेन्स कमी 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 होत राहतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. किती कुठल्या स्कीमचं किती आहे हे इझिली अवेलेबल असतंय, तुम्ही ते चेक करू शकताय. पुढचा मुद्दा आहे एक्झिट लोड. एक्झिट लोड हा 1% राहतो. मग ते 1% किती कालावधीसाठी, जर 30 काही काही स्कीमचं 30 दिवसांपर्यंत जर तुम्ही विड्रॉ केले तर एक्झिट लोड 1% आहे, काही 90 डेज पर्यंत आहे, काही 365 डेज पर्यंत आहे, आणि 365 डेज नंतर मात्र हा एक्झिट लोड नाही आहे. आता पाहू युलिपच्या बाबतीत. युलिपच्या बाबतीत पहा, ऑपरेशनल कॉस्ट आहे इन्क्लुडिंग जीएसटी. कोणतं तुम्ही प्रॉडक्ट घेताय, अनेक कंपन्यांचे अनेक युलिप प्रोडक्ट्स आहेत, प्रत्येकाचा जीएसटी कमी जास्त हा वेगवेगळा आहे, पण आहे तो तुम्ही चेक केला पाहिजे. दुसरा आहे लाईफ इन्शुरन्स भेटतो, तर लाईफ इन्शुरन्स त्याचा मॉर्टिलिटी रेट काय आहे आणि तो किती पडतोय हे पण पाहिलं पाहिजे. आणि हे पाहण्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लेन इन्शुरन्स जो असतोय की निव्वळ जो इन्शुरन्स असतोय त्याच्या तुलनेत हे योग्य आहे का, कम्पॅरेबल आहे का, हे पाहिलं पाहिजे. तुम्हाला इथंच खूप मोठी इन्साइट भेटेल. पुढचं आहे डिस्कंटिन्युएशन चार्जेस. मध्येच जर तुम्ही डिस्कंटिन्यू केले तर त्याचे चार्जेस असतात, किती आहेत काय आहेत ते तुम्हाला ते पाहिलं पाहिजे. दुसरं आहे पार्शियल विड्रॉल चार्जेस. म्युच्युअल फंडचा जर विचार केला तर पार्शियल विड्रॉ चार्जेस आफ्टर 365 डेज एक्झिट लोड जर नसेल तर त्याच्यावरती कोणताही चार्जेस लागत नाहीये, किंवा डिस्कंटिन्युएशन काही चार्जेस नाहीये, पार्शियल विड्रॉल चार्जेस अजिबात नाहीये. पण युलिच्या बाबतीत असतात, तुम्ही ते विचारात घेतले पाहिजेत. मिसलेनियस चार्जेस म्हणून काही ऍडिशनल चार्जेस ही त्याच्यावरती लागू पडतात. हे सगळे चार्जेस तुम्ही पाहिले पाहिजेत डिसिजन घ्यायच्या अगोदर. किती चार्जेस आहेत, किती पर्सेंटेज आहेत, हे वेगवेगळ्या प्रोडक्टचे वेगवेगळे चार्जेस आहेत, हे तुम्ही पाहिले पाहिजेत, विचारात घेतले पाहिजेत. मग यासाठी ना मी तुम्हाला एक सजेशन सांगेन, याच्यातून बाहेर पडायला किंवा याच्यातून आपल्याला अतिशय कोणता योग्य मार्ग आहे हे मला सांगायला तुम्हाला एका सोप्या मार्गातून सांगेन. आणि तो सोपा मार्ग असा आहे की आस्क फॉर द ऑफिशियल डॉक्युमेंट. म्हणजे जे लोक तुमच्यापर्यंत सांगतात आणि प्रॉपरली एका व्हॉट्सअपवरती काहीतरी मेसेज आहे आणि कंपॅरिझनच्या माध्यमातून सांगतात की हे असं आहे तसं आहे, तर या प्रसंगी तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की बाबा याबद्दलचं ऑफिशियल डॉक्युमेंट काय आहे. म्युच्युअल फंडच्या बाबतीत सेबीने एक कंपल्सरी रेग्युलेशनच ठेवलंय की ऍडव्हर्टायझिंग ज्यावेळेस करायचं असेल त्यावेळेस तुम्हालाही ऐकून ऐकून तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकलं असेल हे वाक्य की रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. हे जे वाक्य आहे हे बऱ्याच वेळा आपण ऐकतो. तसं मात्र युलिपच्या बाबतीत किंवा इन्शुरन्सच्या बाबतीत असं नाही आहे. पण आपण मुद्दामून हे त्यांना विचारलं पाहिजे, ऑफिशियल डॉक्युमेंट्स काय आहे ते वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्या माध्यमातून जीएसटी किती लागतो, मॉर्टिलिटी चार्जेस किती आहे, टॅक्सेशन किती आहे, टॅक्सेशनच्या बाबतीत पण चुकीचे इन्फॉर्मेशन समजून सांगितली जाते. टॅक्सेशन समजून घेतलं पाहिजे, कमिशन समजून घेतलं पाहिजे किती आहे, फंड मॅनेजमेंट चार्जेस किती आहेत हे समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला या रिलेटेड अजून डीप मध्ये जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, कोणत्या टॉपिकवरती डिटेल इन्फॉर्मेशन हवी आहे, आपण डिटेल देण्याचा प्रयत्न करू. पण हे सगळे तुम्ही त्या ऍडवायझरला किंवा त्या व्यक्तीला विचारलं पाहिजे जो तुमच्याकडे युलिप प्लॅन घेऊन आलेला आहे त्याच्यावर. पुढचा पॉईंट आहे, पहा ज्या वेळेस हे सांगितलं जातं की इन्शुरन्स तुम्हाला ऍडिशनल भेटेल, अदरवाइज बाकी सगळं म्युच्युअल फंड सारखंच आहे, त्यावेळेस मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की जो इन्शुरन्स भेटतोय तो तुमचं युलिप ज्यावेळेस डिस्कंटिन्यू होतंय त्यावेळेस तो इन्शुरन्स पण बंद होतो, तो लाईफ लॉंग टिकत नाहीये. आणि
पुढचा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की हा आत्ताचा हल्लीचा सुपर स्पेशलायझेशन जमाना आहे. म्हणजे आपल्याला जर नाक कान घसा याबद्दल जर आपल्याला काही त्रास किंवा होत असेल तर आपण त्याच डॉक्टरकडे जातो. आपण जनरल ओपीडी कडे जात नाही, जनरल सर्जनकडे जात नाहीये. किंवा हाडांचा काय प्रॉब्लेम असेल तर हाडांच्या डॉक्टरकडे जातो. पेडिट्रिशियन लहान मुलांचं काय असेल तर लहान मुलांच्या दवाखान्याकडे जातो. इतकं असं सुपर स्पेशलायझेशनचा जमाना असताना आपण इन्व्हेस्टमेंटच करायची असेल तर प्रॉपरली म्युच्युअल फंडकडे जायला काय हरकत आहे. प्रॉपरली ते फंड मॅनेजर्स ते सगळं ऑर्गनायझेशन इन्व्हेस्टमेंट साठीच आहे. तर तिकडे का जायला हरकत नाही. आणि तुम्हाला इन्शुरन्सच घ्यायचा असेल तर प्रॉपरली प्युअरली इन्शुरन्स का घेत नाही. ते दोन्हीही इन्शुरन्स बॉडी असेल किंवा म्युच्युअल फंडची बॉडी असतील हे प्रॉपरली वर्क करतात. हे कंबाईन केलेलं प्रोडक्ट कशाला पाहिजे. मला असाही प्रश्न पडलाय हे IRDA न म्हणजे गव्हर्नमेंट बॉडीनं हे प्रोडक्टचं मान्यताच का दिलेली आहे. पण असो तो आपल्या कॅपॅसिटीचा बाहेरचा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर याचं काही उत्तर माहिती असेल तर याचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की. लोकांनाही कळेल की हे प्रोडक्ट अस्तित्वातच कशासाठी आलेलं आहे ते. ठीक आहे. सो एनिवे जेव्हा अवेअरनेस वाढेल ना तेव्हा लक्षात येईल ह्या गव्हर्निंग बॉडीच्या सुद्धा ह्या प्रशासनाच्या सुद्धा की बाबाने हे चांगलं असेल तरच हे प्रोडक्ट विकलं गेलं पाहिजे. अदरवाईज कुठंतरी हा मिस सेलिंग थांबलं पाहिजे. आता पुढचा एक महत्वाचा पॉईंट समजून घेऊ या बाबतीत. पुढचा पॉईंट असा आहे की रिटर्नच्या बाबतीत इथं पण ना धडधडीत काहीही बोललं जातात. जे युलिप विकणारे आहेत मी म्हणत नाही सगळेच असे करतात. बरेचसे लोक जेन्युइनली गरज समजून त्याचे प्रोडक्ट विकले जातात. पण अनेक लोक असे आहेत की धडधडीत 25%, 28%, 22% असे रिटर्न मिळतात आणि लोकांना ते प्रोडक्ट विकले जातात. पण मित्रांनो इथे एक तुम्हाला लाईव्ह किस्सा सांगतो. माझ्या एक मित्राने बँकेत गेला होता. बँकेतल्या लोकांनी त्याला युलिप बद्दल माहिती सांगितली आणि त्यालाही सांगितलं की 28% रिटर्न भेटतील. आणि त्यानं मला कॉल केला की असं असं ते बँकेतले अधिकारी सांगत होते वगैरे. तर मी त्याला विचारलं नेक्स्ट टाइम जा बँकेत त्यांना विचार आणि जो कोण तुमचा ऑफिसर होता त्याला सांग आणि तिथंच मला फोनवरने कनेक्ट कर. मी त्यांना विचारतो एक 2-3 प्रश्न सिंपल त्यांना विचारायचे आहेत ते कबूल होतात का बघ. मग तो गेला नेक्स्ट टाइम बँकेत त्यांना सांगितलं असं असं माझा मित्र बोलणार आहे तुमच्याशी फोनवरती बोलणं करून देऊ का. ते अजिबात तयार झाले नाहीत मित्रांनो. म्हणजे एक तर लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि नाही विचारले तर ते असेच मिससेलिंग करत राहणार आहेत हे बँकेतले अधिकारी. जे बोललं जातं त्याबद्दल त्यांना प्रामाणिक राहता येत नाहीये. कसं पण करून विकावं लागतंय म्हणून ते विकतात. त्यांनाही काहीतरी प्रेशर असतंय हे विकलंच पाहिजे. टार्गेट्स असतात म्हणून ते विकलं जातं. पुढचा असा पॉईंट आहे ऍक्च्युअली म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स किती भेटतात काय भेटतात याबद्दल बोलण्यासाठी किंवा अधिकृतरित्या ओपनली शेअर करण्यासाठी 12 ते 13% अलाउड आहे. आणि त्याच एक म्हणजे डिसिजन मेकिंग जर करायचं असेल तर तुम्ही डिसिजन मेकिंग करताना 12 ते 13% तुम्ही एक्सपेक्टेड रिटर्न्स पकडू शकता. पण युलिपच्या बाबतीत तसं कोणतेही रेग्युलेशन नाही आहे. त्यामुळे लोक कितीही ते बोलले जातात. आता ऍक्च्युली काय होतं बघा. आता माझ्या माहितीप्रमाणे मी अनेक लोकांचे जे खूप जुने आहेत इन्व्हेस्टर ज्यांनी युलिप अनेक वर्षांपासून केले त्यांचं मी डेटा अनालिसिस केला. माझ्या असं लक्षात आलं की साधारण युलिप हे 8 ते 10% लॉंग टर्म मध्ये रिटर्न दिलेलं आहे. शॉर्ट टर्म मध्ये कोणताही म्युच्युअल फंड असेल त्यांनी सुद्धा भरपूर रिटर्न दिलेले आहेत. पण शॉर्ट टर्मचे रिटर्न्स वरती कोणीही डिसिजन मेकिंग करू नये. तुम्हाला डिसिजनच घ्यायचा असेल तर शॉर्ट टर्मच्या बेसिसवरती कोणत्याही पास्ट रिटर्नवरती अवलंबून न राहता डिसिजन घेऊ नये. लॉंग टर्मचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे हे विचारात घेऊनच तुम्ही डिसिजन घेतला गेला पाहिजे. आणि इनफॅक्ट टेक्निकली अजून पुढे जाऊन जर बोलायचं असेल तर पास्ट परफॉर्मन्सवरती डिसिजनच घेऊ नये. ओके. सो आता पुढचा मुद्दा बघूया आपण. पुढचा मुद्दा तर अतिशय महत्वाचा आहे बँकिंगचा. बँकेतली लोक बँकिंग म्हणजे एकतर ठेवी घेणे कर्ज देणे वगैरे हा त्यांचा कोर बिझनेस असताना अनेक लोक मध्येच कुठेतरी ते हे प्रोडक्ट विकण्यासाठी एक टेबल खुर्ची ठेवलेली असते. एक व्यक्ती असतो आणि ते धडधडीत हे चुकीच्या पद्धतीने सेलिंग केलं जातं. असे अनेक किस्से आहेत आमच्याकडे. म्हणून मला एक थोडस तळमळीने सांगावं लागतंय की हे आपण बँक म्हटलं तर एक विश्वासाचं नातं असतंय आणि बँकेतले लोक एकतर चुकीचे सांगणार नाहीत असं आपलं म्हणणं असतंय. पण इथं कुठेतरी एक वेगळं ऑब्झर्वेशन लक्षात येत आहे. अनेकांना हा अनुभव आला असेल.
आपल्या व्ह्युअर्स पैकी तुम्हाला कोणाला जर हा अनुभव आला असेल तर तुम्ही नक्की मेन्शन करा, व्यक्त झालं पाहिजे. चुकीचं आहे तिथं कुठेतरी थांबलं पाहिजे. ठीक आहे. आता काही हे पण लक्षात आलेलं आहे की काही लोक बँकेमधील पर्सन नाही, म्हणजे ठेवीदाराने काही डिपॉझिट ठेवला असेल तर ते लगेच त्याला कॉन्टॅक्ट केला जातो, बँकेतून लगेच त्याला फोन जातो की बाबा तुम्ही एवढे एवढे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, एवढं हे डिपॉझिट ठेवलेलं आहे, तर त्यापेक्षा तुम्ही हे घ्या, हे प्रोडक्ट घ्या आणि इथं तुम्हाला असं होईल, इथं तुम्हाला तसं होईल वगैरे असं सांगितलं जातं. विच इज रिअली अ कन्सर्न, डेंजरस ही गोष्ट आहे. सो तुम्ही विचार केला पाहिजे ह्याही गोष्टीचा. दुसरं आहे सेबी आणि IRD. हे दोन रेग्युलेशन आहेत गव्हर्नमेंटच्या, पण दोघांचंही काम वेगवेगळंच आहे. भलेही प्रोडक्ट एकमेकाला मिळते जुळते असले तरी सुद्धा दोघांचंही गव्हर्निंग बॉडी हा वेगवेगळा आहे. दोघांचंही एकमेकाकडे लक्ष नसल्यासारखं आहे. हा पण एक थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सर्वसामान्य व्यक्तीला समजेल अशा भाषेत दोन्हीही गव्हर्निंग बॉडीनं एकमेकांना पूरक समर्पक असे निर्णय घेतले पाहिजेत, पण तसंही होताना दिसत नाही. इथं पण एक गव्हर्नमेंटच्या लेवलवरती कुठेतरी एक निराशा आहे. कारण एका बाजूला सेबी खूप स्ट्रिक्टली 12 to 13% रिटर्न्स बद्दल सांगतंय आणि दुसऱ्या बाजूला मात्र IRDA मात्र तसं काही सांगत नाही. IRDA कोणतीही अशा पॉलिसीज विकण्यासाठी ऍडव्हर्टायझिंग करत असताना कुठेही कंपल्शन ठेवत नाहीये. म्हणजे हे थोडंसं विरोधाभास आहे आणि इथं कुठंतरी आपल्याला विचारात घेतलं पाहिजे की सगळंच काही सारखं नाहीये. तुम्ही विचार केला पाहिजे, पुन्हा पुन्हा समजून घेतलं पाहिजे. कन्सर्न पर्सन जो ऑथोराइज पर्सन आहे त्याच्याकडे पुन्हा एकदा विचारलं पाहिजे आणि तरच तुमचा कुठंतरी एक चांगला डिसिजन होऊ शकतो. आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं लक्षात आलं असेल की युलिप असेल किंवा म्युच्युअल फंड असेल किंवा प्युअरली इन्शुरन्स असेल, हे कोणताही डिसिजन जर घ्यायचा असेल तर प्रॉपरली डॉक्युमेंट पाहिल्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ नका मित्रांनो. नाही तर वेळ निघून गेल्यानंतर तुमच्यावरती पश्चाताप करायची वेळ येईल. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये कमेंट करून मला फीडबॅक देऊ शकताय. तुम्हाला या रिलेटेड कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा असं जर वाटत असेल तर नक्की सुचवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सो दॅट कोणाचं तरी रॉंग डिसिजन इथं या व्हिडिओच्या माध्यमातून व्हायचा वाचेल, तेवढंच त्याचे पैसे वाचतील तिथं. ठीक आहे. थँक्यू.